चला तर मित्रांनो, आज आपण बघूया 5.3 प्रॅक्टिस सेट 5.3 प्रोबॅबिलिटी मधला प्रॅक्टिस सेट 5.3. परत एकदम सोपा आहे. ह्याच्यात तुम्हाला काय लिहायचं, एस आणि नंबर ऑफ एन ऑफ एस, जे की आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये लिहिलं ते पण ह्याच्यात पण तेच लिहायचं, पण ह्याच्यात तुम्हाला पॉसिबिलिटी खूप जास्त दिली. ह्याच्यात इव्हेंट पण दिले. एकदम सोपं आहे, लोड घेऊ नका, आरामात झालं. बघा पहिला काय दिलंय, तुम्हाला इकडे इव्हेंट्स दिलेत. त्याने सांगितलंय ए बी सी, म्हणून त्याने एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी पण काढायला सांगितलंय. एक क्वेश्चन केल्यावर तुम्हाला पक्का माहिती पडेल. बघूया पहिला, वन डा इज रोल. एक ठोकळा टाकला असता, हे तर आम्हाला पण माहिती आहे. एक ठोकळा टाकला असता, मी शिकवलेलं बेसिक लेक्चर मध्ये काय सांगितलेलं, किती येऊ शकतं, एक 2 3 4 5 6. बघूया पहिला एस लिहायचा, एस एकदम आरामात पहिला लिहायचा एस. आणि काय काय नंबर्स येणार, एक तर 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 6. बरोबर, जास्तीत जास्त किती नंबर्स येऊ शकतात, 6. लगेच एन ऑफ एस पण लिहून टाका, किती आयटम्स आहेत बघा. एन ऑफ एस हे पण तुम्हाला लगेच समजेल. एन ऑफ एस किती आयटम्स आहेत, 6. एवढं तर बेसिक आपण पहिला पण केलं. पण आता इव्हेंट आलं. इव्हेंट पहिला इव्हेंट काय बोलतो, इवन नंबर ऑन अप्पर फेसेस. तो काय बोलतोय, ह्या डाईज मध्ये 1 ते 6 नंबर्स आहेत ना, त्याच्यातला इवन नंबर काय, कसं लिहायचं बघा. ए लिहायचा, ए इवन नंबर म्हणजे इवन नंबर म्हणजे दोनच्या पाड्यात येणार आहे, ज्याला की आपण मराठीत बोलतो समसंख्या. इवन नंबर कुठल्या कुठल्या दोनच्या पाड्यात येणार आहे, 2, नंतर येईल 4 आणि नंतर येईल 6. इवन नंबर. आणि एन ऑफ ए लिहून टाका लगेच. एन ऑफ ए काय ना, एन ऑफ ए किती पॉसिबिलिटी आहे त्याच्यात, 3 पॉसिबिलिटी. एकदम सोपं. तसंच इव्हेंट बी बघूया, ऑड नंबर ऑन द अप्पर फेसेस. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. बी लिहूया, बी 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 चला बी लिहूया. काय होऊ शकतं बघा, बी मध्ये काय होऊ शकतं, ऑड नंबर म्हणजे 1, जे की 2च्या पाड्यात नाही, विषम संख्या. 3 आणि 5 म्हणजे एन ऑफ बी का आला तुमचा, एन ऑफ बी 3. किती आयटम्स आहेत, 3. प्राईम नंबर सी बोलतोय, सी बघा काय बोलतोय, सी का बोलतोय, प्राईम नंबर, ज्याला मराठीत आपण बोलतो मूळ संख्या. प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या. मूळ संख्या प्राईम नंबर म्हणजे जे स्वतःच्या पाड्यात येतात. पण आहे ना, मूळ संख्या प्राईम नंबर म्हणजे 1 सोडून, 1 कधीच घ्यायचा नाही. 1 सोडून स्वतःच्या पाड्यात कुठले कुठले येतात बघा, 2 हा स्वतःच्याच पाड्यात येतो. अजून कोणाच्या येतो का, नाही. 3 पण बघा, 3च्याच पाड्यात येतो. अजून कोणाच्या येतो का, नाही. मग प्राईम नंबर 3 पण येणार. 3 फक्त 1 ला घ्यायचं नाही. 4 बघा, 4च्या पाड्यात येतो. अजून कोणाच्या येतो, 2च्या पण येतो. मग प्राईम नंबर नाही. तसंच 5 बघा, 5 फक्त स्वतःच्या पाड्यात येतो, म्हणून तो काय ना, मूळ संख्या प्राईम नंबर. पण 6 नाही. 6 कारण की 2च्या पण पाड्यात येतो, 3च्या पण येतो आणि स्वतःच्या पण पाड्यात येतो. बघा तो कुठल्या पाड्यात येतो, म्हणजे प्राईम नंबर म्हणजे स्वतःच्या पाड्यात येतो. म्हणजे त्याच्यात कोण कोण आहे, 2, 3 आणि 5. म्हणजे ह्याच्यात पण पॉसिबिलिटी किती झाली, एन ऑफ सी किती झाला बघा, एन ऑफ सी 3 झाला. अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन केला. बघा काय केलेलं त्याने, 1 डाय थ्रोन केलेला, नंतर त्याचे इव्हेंट्स दिलेले. ते डाईस जो एस म्हणूनच आपल्याला ते इव्हेंट चॉईस करायचे, जे की मी इकडे दाखवले तुम्हाला. समजलं. तर आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊया आता. सेकंड क्वेश्चन, 2 डाईज आर थ्रोन. हे आपण बघितलंय, 2 डाईज आर थ्रोन. आपण 2 डाईज थ्रोन केल्यावर किती पॉसिबिलिटी येतात, 2 डाईज थ्रोन केल्यावर बघितलेले 36 पॉसिबिलिटी. कपडे घालून आपल्याला असे छोटे छोटे ब्रॅकेट्स मध्ये लिहायचे होते. तर बघूया, 2 डाईज थ्रोन. पहिला आपण एस लिहूया. कसं सांगितलेलं मी तुम्हाला, 2 डाईस थ्रोन केलं. आपण थोडीशी जागा वाढवूया, कारण की मोठा सॅम्पल स्पेस आहे. पहिला किती वेळा 1 लिहायचे, 6 वेळा 1 लिहायचं. 2 3 4 6. नंतर 6 वेळा 2, 1 2 3 4 5 6. नंतर 6 वेळा 3, 1 2 3 4 5 6. नंतर 6 वेळा 4, 1 नंतर 6 वेळा 5, 1 2 3 4 5 6. आणि परत 6 वेळा 6, कारण की जास्तीत जास्त 6च नंबर असतो. याची ट्रिक मी सांगितलेली. आणि नंतर काय सांगितलेलं, 1 ते 6 नंबर लिहत जायचं. बघा 1 2 3 4 5 6. परत इकडे पण 1 ते 6, 1 2 3 4 5 6. इकडे पण 1 ते 6, 1
2 3 4 5 6 इकडे पण 1 2 3 4 5 6 इकडे पण 1 2 3 4 5 6 इकडे पण 1 2 3 4 5 6 एक मेन स्टेप काय घालायचे त्यांना कपडे घालायचे पुरानो मेन स्टेप कपडे घालायला विसरू नका सिस्टमॅटिक दिसत नाही तर ते एकदम आरामात चांगले कपडे घाला त्यांना सिस्टमॅटिक दिसले पाहिजे इकडे पण एकदम मस्त मस्त अशा प्रकारे 36 आयटम्स आहेत या प्रॅक्टिस सेट मध्ये आणि प्रॅक्टिस सेट म्हणजे ह्या इव्हेंट मध्ये आणि आपल्याला याच्यात कॉमा पण द्यायचा इकडे पण द्यायचा इकडे पण जिथे जिथे गॅप तिकडे तिकडे कॉमा इकडे गॅप तिकडे कॉमा इथे पण द्या इकडे पण कॉमा द्या म्हणजे ते वेगवेगळे आहेत समजते 2 डाइस रोल केलेत ना आपण त्यामुळे इकडे पण कॉमा द्या इकडे इकडं 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 इकडे 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 इथे 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 इथं इथं इथे आणि इथे इकडे पण कॉमा द्या एकदम मस्त कॉमा जास्त मोठा पण देऊ नका अशा प्रकारे आपण एन ऑफ एस आता लिहू शकतो आपण एस लिहिलंय तर एन ऑफ एस तुम्हाला माहितीच असेल किती आयटम्स आहेत ते 36 आयटम्स आहेत अशा प्रकारे 2 कॉइन रोल केले म्हणजे 2 ठोकळे आपण टाकले पण आता त्याच्यातले इव्हेंट लिहायचं ते इव्हेंट साठी मी नेक्स्ट पेजवर जातो आपण बाईक जाऊया जे की इव्हेंट बघूया काय इकडे तो काय बोलतोय सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस मल्टिपल ऑफ 6 मल्टिपल ऑफ 6 म्हणजे मगाशी आपण मल्टिपल ऑफ 5 बघितलं ना 5च्या पाड्यातले तसं बोलतो आता 6च्या पाड्यातले 6 एक 6 6 दुने 12 पण तो काय बोलतोय सम म्हणजे बेरीज करून ना ह्यांच्या दोघांची बेरीज करून ते 6च्या पाड्यातला नंबर बनला पाहिजे फॉर एक्झाम्पल मी दाखवतो बघा ह्या दोघांना बेरीज केली तर किती येते 2 6च्या पाड्यात येतो का नाही ह्या दोघांची बेरीज केल्यावर किती येते 3 6च्या पाड्यात येतो का नाही ह्या दोघांची बेरीज केल्यावर किती येते 4 6च्या पाड्यात येतो का नाही आपल्याला 6च्या पाड्यातला पाहिजे तर मग कसा 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 येऊ शकतो हा बघा एक काय ना 1 आणि 5 बघा किती येते 6 6च्या पाड्यात येतो ना अजून काय येईल बघा थांबा 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 हा बघा इकडे येऊ शकतो 6च्या पाड्यातला नंबर हा बघा 1 2 आणि 4 6 अजून 3 आणि 3 6 अजून 2 आणि 4 आणि 2 6 आणि 5 आणि 1 6 बघा ही लाईनच आली तुम्ही जर ऑब्झर्व करणार ना तुम्ही प्रॉपर बनवणार ही लाईन आली बघा अशी एकदम डायगोनल बोलतो आपण त्याला इंग्लिश मध्ये हे 6च्या पाड्यात येते 6च्या पाड्यात नंतर कुठला नंबर येतो 12 ना बघूया बघा 12 12 12 इकडे बघा 6 आणि 4 10 होतो 10 येत नाही 6 आणि 5 11 होतो 11 येतो का नाही पण हा बघा 6 आणि 6 12 म्हणजे बघा 6च्या पाड्यातलं 12 अजून अजून पुढे जाऊ शकतो का 12च्या पुढे नाही कारण की पुढे नंबरच नाही म्हणजे किती बघा कोण कोण येणार बघूया आपण पुढे बघू आपण नेक्स्ट पेजवर लिहितो मी इथे मी लिहितो ए इव्हेंट इथे ब्रॅकेट बनवतो बघा काय काय येतोय बघा 1 5 2 4 3 3 1 5 2 4 मस्त कपडे पण घाला 3 3 अजून 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 बघूया अजून अजून कोण कोण होता तो हा बघा 4 2 आणि 5 4 2 आणि 5 4 2 आणि 5 4 2 आणि 5 एक राहिला लास्ट लास्ट 6 आणि 6 6 आणि 6 12 6 आणि 6 12 ब्रॅकेट क्लोज एन ऑफ ए आला तुमचा किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 किती आला एन ऑफ ए 6 अशा प्रकारे आपण ए इव्हेंट केला दुसरा इव्हेंट बघूया सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम 10 मिनिमम म्हणजे 10 10 पेक्षा जास्त झालेल पण 10 पेक्षा कमी नको मिनिमम 10 मिनिमम म्हणजे 10 पेक्षा जास्त झाले बघूया चला 10 पेक्षा जास्त बेरीज करून 10 पेक्षा जास्त झाले पण 10 पेक्षा कमी नको 10 ना एक मिनिट तुम्हाला परत लाईन सांगतो हा बघा ह्याची बेरीज करून बघा 10 होते ह्याची बेरीज करून बघा 10 होते आणि ह्याची बेरीज करून बघा 10 होते म्हणजे ह्यांची बेरीज 10 चालेल ना 10 पेक्षा जास्त 10 आणि 10 पेक्षा जास्त 10 पेक्षा कमी नको ह्यांची बेरीज करून होते 10 इकडचं बरोबर मी तर बोलतो अशी लाईन खिचून टाका आणि हेच
आयटम्स येणार. बघा ह्या दोघांची बेरीज किती होते 11, ह्या दोघांची बेरीज 11 आणि ह्याची तर आपण मगाशी पण केली किती येते 12. मिनिमम 10 म्हणजे 10 पेक्षा जास्त झालं पण 10 पेक्षा कमी नको. बघा हे 10 हे 11 आणि हे 12 ह्याच्या पुढे जाऊ शकतो का आपण 10 पेक्षा जास्त मध्ये? नाही. मग 10 पेक्षा जास्त झालं पण 10 पेक्षा कमी नको म्हणजे हे आयटम्स येणार. चला बी लिहूया. बी बघूया. बी इकडे तुम्ही बी काय काय येतात ते सांगूया बघूया. चला काय काय 4 6 5 5 6 4 4 6 5 5 6 4 ह्यांची किती बेरीज होते 10. 10 चालेल ना. पुढे 11 वाले किती आहेत 11 वाले बघूया. 11 वाले 5 6 6 5 5 6 5 6 आणि येणार 6 5. 12 वाला पण होता. कोण होता तो 6 6. अशा प्रकारे बघा 10 चालेल 10 पेक्षा जास्त झाले पण 10 पेक्षा कमी नको. मी तुम्हाला एकदम लाईनच खिचून दाखवली त्याच्यात. एन ऑफ बी किती आला बघा तुमचा. एन ऑफ बी 1 2 3 4 5 6. एन ऑफ बी आला 6. बरोबर. लास्ट वाला तो काय बोलतोय सी. काय बोलतोय सी. सी इव्हेंट सी बघा. इव्हेंट सी काय बोलतोय द सेम डिजिट ऑन द बोथ अप्पर फेसेस. एकदम सोपं आहे. बोलतोय दोघांवर सेम डिजिट आहे. बघा इकडे इथे पण दोघांवर सेम आहे. इकडे पण दोघांवर सेम आहे. इथे दोघांवर सेम आहे. इकडं इकडं आणि इकडे बघा म्हणजे दोघे नंबर सेम पाहिजे. एकदम सोपं. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 लिहूया. काय काय होतं 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि लास्ट होतं 6 6. अशा प्रकारे तुम्ही एन ऑफ सी पण काढलाय आणि ते पण किती आहेत 6. एकदम सोपं आहे. इव्हेंट्स आले तर इव्हेंट्स पण सोपं आहे. पहिला एन ऑफ एस काढा. एस काढा. एन ऑफ एस काढा. नंतर ए लिहा. एन ऑफ ए बी लिहा. एन ऑफ बी सी लिहा. एन ऑफ सी. बरोबर. अशा प्रकारे आपण हे दुसरं गणित केलं. आपण पुढे जाऊया आता थर्ड सम कडे. थर्ड पण सोपं आहे. मगाशी आपण केलेलं 3 कॉइन टॉस करतोय तो एकदम सोपं. एकदम लोड घेऊच नका. 3 कॉइन टॉस केले. मी 3 कॉइन टॉस केलं सांगितलेलं. एक मस्त तुम्हाला हे सांगितलेली ट्रिक सांगितली 3 कॉइन टॉस. पहिला आपण एस लिहूया. 3 कॉइन टॉस साठी आपण लिहूया एस. एस 3 कॉइन टॉस. बघा काय होतं 3 कॉइन टॉस साठी काय लिहायचं पहिला 4 वेळा एच. 4 वेळा 4 वेळा बरोबर. नंतर कसं करायचं 2 वेळा एच 2 वेळा टी 2 वेळा एच 2 वेळा टी. एकदम सोपं. 2 वेळा एच 2 वेळा एच 2 वेळा टी 2 वेळा एच 2 वेळा टी. लास्ट होतं एच टी एच टी. इथे लिहायचं एच टी एच टी एच टी एच आणि टी. ते ब्रॅकेट कंप्लीट करा आणि काय लिहायचं फॉर्म. अशा प्रकारे आपण हा एन ऑफ एस काढू शकतो. समजलं. एकदम सोपं. याची ट्रिक मी पहिलाच बेसिक लेक्चर मध्ये टाकलं होतं. तुम्हाला जर नाही बघितलं असेल तर बघा. आणि इथे एन ऑफ एस लिहू शकतो तुम्ही. किती एन ऑफ एस आहे ना. किती आयटम आले रे 8 आयटम आले. समजलं. 4 वेळा एच 4 वेळा टी 2 वेळा एच 2 वेळा टी एच टी एच टी. पुढे इव्हेंट सॉल्व्ह करूया. इव्हेंट ए काय बोलतो बघा. इव्हेंट ए बघा. इव्हेंट ए काय बोलतोय टू गेट ऍटलिस्ट 2 हेड. ऍटलिस्ट म्हणजे 2 पेक्षा जास्त झाले पण 2 पेक्षा कमी नको. ऍटलिस्ट असेल ना तर त्या नंबर पेक्षा जास्त जो पण नंबर त्याच्यापेक्षा जास्त झाले पण कमी नको. ऍटलिस्ट 2 हेड. म्हणजे 2 हेड चालतील. दोघांपेक्षा जास्त झाले पण दोघांपेक्षा कमी नको. बघा 2 हेड 2 एच. बघा इकडे किती एच आहे 3. दोघांपेक्षा जास्त चालेल मग हा पण चालेल. इथे किती एच आहेत 2. 2 पण चालतील पण 2 पेक्षा कमी नको. इथे किती एच आहेत 2. बघा 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 हे 2 एच आहेत. इकडे किती एच आहे 1. 2 पेक्षा कमी नको. इकडे एच किती आहे 2. हा पण चालेल. दौड़ेगा. ये भी दौड़ेगा. ये चलेगा क्या नहीं. ये चलेगा नहीं. ये भी नहीं. ब्रॅकेट कंप्लीट. एन ऑफ ए येणार आपला 4. किती आयटम्स आहेत 4. अशा प्रकारे बघितलं. दुसरं बी इव्हेंट बघूया. बी एकदम आरामात. बी बी काय आहे बी काय बोलतोय टू गेट नो हेड. हेडच नको. एच नको. असा एच नको असा कुठला आहे. एच नाही त्याच्यात. हा बघा इकडे बसलाय. काय फक्त टी टी टी. म्हणजे एन ऑफ बी येणार बेटा. किती आयटम आहे एकच आयटम आहे.
ए सी सी बघूया, सी 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 काय बोलतो, सी लास्ट आहे सी. काय बोलतोय सी, टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. हे म्हणजे मध्ये का बोलतो, मध्ये आहे ना, मध्ये मला काय पाहिजे, हेड म्हणजे एच पाहिजे, मध्ये एच पाहिजे. इकडे बघा मध्ये कोण आहे, एच. हा चालेल, चलेगा चलेगा, ये गाइस चलेगा. ए ये चलेगा, हाँ इधर भी एच है ना बीच में, चलेगा, ये भी चलेगा. ए ये चलेगा, नहीं चलेगा. इधर टी बैठा है, ए इधर बैठा है, देखो एच बीच में बैठा है, देखो बीच में बैठा है. इधर चलेगा, हाँ ये भी चलेगा. ये चलेगा क्या, नहीं ये भी नहीं चलेगा. ए चलो, एन ऑफ सी किती आला, 4. एकदम सोपा क्वेश्चन, थर्ड वाला. बरोबर, 3 कॉइन टॉस केले, ए बी सी. आपण इव्हेंट पण लिहिला, एन ऑफ बी, एन ऑफ सी, एन ऑफ सेस. फोर्थ वाला. नेक्स्ट स्लाइड घेऊया. फोर्थ वाला बघा, अशा प्रकारचा आपण आहे ना 5.2 मध्ये क्वेश्चन केलेला, रिपिटेशन नॉट अलाउड. आय थिंक तुम्ही हे बघितलं समजेल. करूया एकदम आरामात. काय बोलतोय, 2 डिजिट नंबर आर फॉर्म, 2 डिजिटचे नंबर फॉर्म होईल. पण 5.2 मध्ये आपल्याला 3च नंबर दिलेले. इकडे बघा किती नंबर दिले, काय काय दिलं बघा, 0 1 2 3 4 5. बघा किती किती आहेत, 0 ते 5. आपल्याला 2 डिजिट नंबर बनवायचे आहेत ना. पहिला आपण एस बनवून घेऊया. ए मुलं एक चुकी करतील, ते पहिला असा असा नंबर बनवूया बघ, 0 1 0 2. हा 2 डिजिट नाही होत, ह्याला आपण कसं वाचतो, 1. मग तो एकच डिजिटचा, जरी 0 पुढे असेल त्याची व्हॅल्यू नाही ना. मग 0 पुढे असल्यामुळे त्याची व्हॅल्यू नाही, तर हा 2 डिजिटचा नाही. मग ह्याला हा रॉंग आहे. 2 डिजिट म्हणजे कसं येणार, 1 0 म्हणजे येणार 10, 2 0 म्हणजे येणार 20. काय होऊ शकतं, 30 40 आणि 50. समजलं असेल तुम्हाला, हे 2 डिजिटचा आणि मग असं तो एकच डिजिटचा. मग तसं नाही लिहायचं. पुढे पुढे करूया. नंतर येऊ शकतो बेटा 12. नंतर काय येऊ शकतो, 13. जोडा लाव. नंतर येऊ शकतो 14. नंतर काय येऊ शकतो, 15. बरोबर. आता पुढे काय येऊ शकतो, 21. नंतर काय येऊ शकतो, 23. नंतर काय येऊ शकतो, 24. नंतर काय येऊ शकतो, 25. समजत असेल तुम्हाला, एकदम सोपं. नंतर परत 4 बरोबर, नंतर 3 बरोबर, सॉरी 3 राहिलाय. 31 32. 3 आणि 3 दोनदा घ्यायचं ना, कारण की त्याने रिपिटेशन नॉट अलाउड दिलं. बरोबर. नंतर येणार 34 आणि येणार 35. आता 4 बरोबर, 41 42 43 आणि येणार 45. 4 4 परत लिहायचे ना, नॉट रिपिटेशन. नंतर 51 52 53 54. झालं, एवढेच पॉसिबिलिटी आहेत. आता मोजायचं बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. किती पॉसिबिलिटी आहे, एन ऑफ एस आहे 25 पॉसिबिलिटी. समजलं, रिपिटेशन नॉट अलाउड म्हणजे तो नंबर रिपीट नाही झाला पाहिजे. जस्ट एकदम सोपं. आता आपण इव्हेंट बघूया. ए इव्हेंट काय, ए क्या बोल रहा है देखते, ए वाला क्या बोल रहा है बघा. ए काय बोलतोय, द नंबर फॉर्म इज इवन नंबर. समसंख्या 2च्या पाड्यात येणारे, 2 ने भाग जाणारे. बघूया, 10 2च्या पाड्यात येतो, 2 ने भाग जातो. 20 पण येतो, 2 ने भाग जातो. 30 पण येतो, 2 ने भाग जातो. नंतर 40 पण येतो, 2 ने भाग जातो. म्हणजे 2 ने भाग जाणार. इवन नंबर म्हणजे 2 ने भाग जाणार. 50. 12 पण येईल. 13 येतो का, नाही. 14 येणार. 15 नाही. 21 नाही. 23 नाही. 24 येऊ शकतो. 25 नाही. 31 नाही. इथे येऊ शकतो 32 34 35 नाही. 41 नाही. 42 पण येऊ शकतो ना, 2 ने डिवाइड होतो तो. 43 नाही. 45 नाही. 51 नाही. 52 53 नाही. 54. जर तुम्हाला समजत नसेल ना, तर लास्टला शून्याच्या पाड्यातले नंबर बघायचे. 0 किंवा 2च्या पाड्यातले नंबर बघायचे, 0च्या नाही. जो की 2 ने डिवाइड होतो की नाही, हे तर तुम्हाला समजत असेल. पण इथे बघा, 2च्या पाड्यात 2 येतो, 4 येतो, परत 4 येतो, 2 येतो, 2 येतो. असे 2च्या पाड्यातले नंबर लास्टला असले बघा. 3 येतो का, नाही. मग हा डिवाइड होत नाही. आता लास्टला फक्त मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. म्हणजे एन ऑफ ए येणार 13. समजलं, म्हणजे इवन नंबर म्हणजे 2 ने भाग जाणार. पुढे नेक्स्ट पेज वर जातो. आपल्याकडे
बी बघूया. बी काय बोलतोय, द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे 3 ने भाग जाणाऱ्या संख्या. बघूया 3 ने भाग जाणाऱ्या कुठल्या कुठल्या संख्या होत्या. 10 ला जाईल का, नाही. 20 ला नाही. 30 ला जातो, मग येणार इथे 30. पुढे बघूया. 40 ला जाईल का, नाही. 50 ला 3 ने भाग जातो का, 50च्या 3च्या टेबल मध्ये 50 येईल का, नाही. 12 येतो, 3च्या पाड्यामध्ये 12 येतो ना. पुढे बघूया. 13 नाही. 14 नाही. 15 येतो, 15 येतो. 21 येतो. 23 नाही. 24 येतो. 7 8 24, 24 पण येतो. 25 नाही. 31 नाही. 32 येतो का, नाही. 34 नाही. 35 नाही. 41 येतो का, 41 नाही. 42 ला बघा 3 ने भाग जातो. बघा 42 ला 3 ने भाग जातो, मग 42 पण येणार. नंतर 43 नाही. 45 यस. 15 त्रिक 45 पण 14 त्रिक 42 आणि इकडे 45. 51 येतो. 17 त्रिक 51 येऊ शकतो ना. 17 त्रिक 51, इकडे 51 पण लिहा. नंतर 52 ला भाग जातो का 3 ने, नाही. 53 ला जातो का, नाही. ह्याला जातो 3 ने भाग, बघा 54. अशा प्रकारे 3 ने डिव्हिजिबल म्हणजे 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आल्या त्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे एन ऑफ बी आला. एकदम सोपं आहे. नंतर काय बोलतोय, द नंबर शुड बी फॉर्म ग्रेटर दॅन 50. बघूया 50 पेक्षा मोठा नंबर. 50 पेक्षा मोठा, एकदम सोपं आहे बघा. इकडे इकडे ही सिरीजच दिसते तुम्हाला. 51 52 53 54. 50 पेक्षा मोठा नंबर सी. सी तर एकदमच सोपं आहे. 51 52 53 आणि 54. किती आला बघा, एन ऑफ सी किती आला, एन ऑफ सी 4. अशा प्रकारे आपण हे चौथं गणित पण केलं. एकदम सोपं आहे. डिव्हिजिबल बाय 3 आला तर 3 ने भाग जाणार, इव्हन नंबर आला तर 2 ने भाग जाणार, 50 पेक्षा मोठे तर 4च नंबर होते. हा पण आपण चांगला 4th वाला क्वेश्चन झाला. 5th वाला क्वेश्चन आपण बघूया. चला नेक्स्ट. येस फ्रेंड्स, आपण 5व्या क्वेश्चन वर होतो. याच्यात सांगितले 3 मॅन म्हणजे 3 माणसं आहेत, 2 वुमेन 2 स्त्री आहेत. आपल्याला कमिटी फॉर्म बनवायचे दोघांचे. एक नंबर एकदम शांतपणे करूया. 4th वाला क्वेश्चन. किती मॅन आहेत पोरांनो, किती मॅन आहेत, 3 ना. तर मी त्याला घेतो M1 M2 M3. 3 मॅनला घेतो मी M1 M2, इथे कॉमा देतो. एक मिनिट, त्याला एकदम चांगल्या प्रकारे करूया. कॉमा पण दिसला पाहिजे. M1 M2 आणि M3 मॅन. आणि काय बोलतोय, 2 वुमेन. वुमेनला मी 2 वुमेनला घेतो W1 W. एकदम आलं W1 आणि W2. ठीक आहे. तर बोलतोय कमिटी बनवायची आहे पर्सनची. पहिला आपण कमिटी बनवूया, एकदम आरामात कमिटी बनवूया. एस लिहूया, एस. हे दोघांची ना. चला M1 M2 पहिली कमिटी येणार, M1 येणार M. ठीक आहे. दुसरी कमिटी M1 M3 1. नंतर अशी पण होऊ शकते M1 W1. आणि परत तुम्हाला आता लक्षात आलं असेल M1 W. अशा प्रकारे आपण M1 ची बनवू. आता कशी बनवायची, M2 ची. M2 मुलांना मागे नाही जायचं, कारण की बघा M2 M1 एकच कमिटी होणार ना. M1 आणि M2 ची परत कमिटी नाही, M2 आणि M3 ची बनवू शकतात. M2 M3 नंतर M2 W1. जी कमिटी नाही झाली, नवीन कमिटी बनवायची, परत परत त्याच रिपीट नाही झाल्या पाहिजे. इथे M2 W हे झालं M2 ची. असे आता कोणाची बनवायची, M3 ची. पुढे जायचं M3 असं नाही जायचं, M3 W1 आणि यांना M3 W2 झालं. आता W1. मी काय बोललो, पुढे जायचं. पुढे म्हणजे ह्या साईडला नाही, म्हणजे काय ना W1 W2. आता मी जर W2 घेतला, त्याच्या पुढे कोण आहे का, नाही, म्हणजे एवढ्या कमिट्या होणार. बघूया किती कमिट्या झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती कमिट्या झाल्या, 10 कमिट्या झाल्या. बघा
3 पुरुष 2 स्त्रिया, अशा प्रकारे आपण कमिटी म्हणून. आता आपण त्यांचे इव्हेंट्स बघूया. चला इव्हेंट्स बघूया. मी नेक्स्ट पेजवर इव्हेंट करतो, आपण तसं रिपीट करू. ए इव्हेंट बघूया. ह्याच्यासाठी ए इव्हेंट काय आहे, देअर मस्ट बी ऍटलीस्ट वन वुमन मेंबर. म्हणजे काय बोलतोय, एक तरी स्त्री पाहिजे. म्हणजे ऍटलीस्ट बोललो तर मगाशी बोललो त्याच्या जास्त चालतील पण कमी नको. म्हणजे वन पेक्षा जास्त वुमेन चालेल पण कमी चालेल का नाही. बघूया वन वुमेन कुठल्या कुठल्या. बघा एक तरी वुमेन आहे, एक तरी वुमेन. इकडे बघा दोघं माणसं आहेत. हा हे बघा एक, ही दोन, एक वुमेन आहे ह्याच्यात. ह्याच्यात पण एक वुमेन आहे, ह्याच्यात एक आहे, ह्याच्यात आणि दोन पण चालतील. म्हणजे कुठल्या कुठल्याला 1 2 3 4 5 6 7. बघू लिहूया. पहिला काय M1 W1 M1 W2. फर्स्ट M1 W1 M1 W. ठीक आहे. नेक्स्ट नंतर आहे हा हे बघा M2 W1 M2 W2 M2 W1 M2 W2. ठीक आहे. आता नेक्स्ट M3 W1 M3 W2 M3 W1 M3 W2. ठीक आहे. लास्ट काय W1 W2 W1 W1 W. डन. किती कमिट्या झाल्या बघा. वरच्या 3 दुने 6 आणि 1 7. म्हणजे एन ऑफ ए येणार माझा 7. सही जा रहा है. नंतर काय बोलतोय, बी इव्हेंट वन मॅन वन वुमेन. बोलतो की एका कमिटीमध्ये एक माणूस आणि एक स्त्री असली पाहिजे. ठीक आहे. बी बघूया. बी काय, बी देखते हम लोग. बी चलो बी. एक मॅन आणि एक वुमेन. हा बघा 1 2. ठीक आहे. पहिले हे 2 लिहून टाकूया. एक मॅन आणि एक वुमेन. परत इकडे एक मॅन आणि एक वुमेन. ठीक आहे. परत मागे जाऊया. अजून कुठे इथे दोन्ही पण. हा हे बघा हे 2 M2 वाल्या M2 W1 आणि M2 W. ठीक आहे. परत मागे जाऊया. हा इकडे आहे बघ M3 वाल्या M3. ह्या कमिट्या तुम्ही लगेच शोधू शकता, तुमचे रोजचे टॉपिक आहेत. M3 W बरोबर. म्हणजे एन ऑफ बी आला माझा. एन ऑफ बी किती कमिट्या दिसतात तुम्हाला, 6. म्हणजे एन ऑफ बी आला 6. तर काय बोलतोय, देअर शुड नॉट बी वुमेन. सी का बोलतो, सी तिकडे स्त्री पाहिजेच नाही. बघूया कुठे वुमेन नाही. हे बघा एक इथे फक्त मॅन आहे. इकडे पण मॅन आहे. वुमेन दिसलीच नाही पाहिजे. बोलतो देअर शुड नॉट बी वुमेन. तिकडे वुमेन मेंबरच नको. 1 2. अजून कुठे बघा 3. अजून आहे का, फक्त मॅन वाला नाही. 1 2 3 इकडेच आहे फक्त. बाकी मॅन वुमेनची. ठीक आहे. कुठले आल्या ते लिहूया. सी मध्ये बघूया काय काय आलं बघा. M1 M2 M1 M3. M1 चला अजून मागे जाऊया. कुठले, ही एक M2 M3. सही. किती आयटम्स आले, 3. म्हणजे एन ऑफ सी आला. समजलं असेल तुम्हाला. बाकी सगळे मॅन वुमेनचे आणि ते वुमेन वुमेनचे. आपल्याला फक्त इकडे वुमेन मेंबर नको, म्हणजे फक्त मॅनची पाहिजे. अशा प्रकारे आपण हा 5वा क्वेश्चन पण केला. आता लास्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. तो पण एकदम सोपा आहे. तो पण आपण लगेच करून टाकूया फटफट. सो नेक्स्ट आणि 6 वर काय बोलतोय, 1 कॉइन आणि 1 डाइस थ्रोन. अशा प्रकारचं तुम्ही बघितलंय. सो पहिला आपण सॅम्पल स्पेस लिहूया एकदम आरामात. एस लिहूया. तुम्हाला माहिती असेल सॅम्पल स्पेस मध्ये काय येणार, 1 कॉइन टॉस केलं म्हणजे हेड किंवा टेल आणि इकडे 1 ते 6 नंबर. ठीक आहे. चल म्हणजे काय येईल, H1 काय होऊ शकतं, अजून H2 अजून काय होऊ शकतं, H3 अजून काय होऊ शकतं, H4 अजून काय होऊ शकतं, H5 आणि येऊ शकतं H6. तसंच इकडे लिहूया काय होऊ शकतं, टेल 1 T2 T3 T4 T5 T6 अशा प्रकारे. ह्याला पाहिजे तर कपडे घाला, एकदम चांगलं पण वाटेल ते. मस्त वाले कपडे घाला.
एकदम मस्त कॉमा देऊन टाकू, छान होती. सो तुम्हाला समजलं असेल, हे आपण पहिला पण केलेलं एक कॉइन आणि एक डायस, म्हणजे एक तर एच बरोबर 1 ते 6 नंबर, नाही टी बरोबर 1 ते 6 नंबर. आणि हे किती आहेत बघा, एन ऑफ एस किती आहे 12 बघा, वर 6 आणि खाली 6 म्हणजे 6 आणि 6 12. आता आपण ए बघूया. टू गेट हेड अँड ऑड नंबर, तो बोलतोय हेड भेटला पाहिजे म्हणजे एच भेटला पाहिजे, ऑड नंबर म्हणजे विषम संख्या जी 2च्या पाड्यात नाही. तर पहिला आपण ए बघूया. ए हेड आणि ऑड नंबर, हे हेड म्हणजे वरच्या, ऑड नंबर म्हणजे 2च्या पाड्यात न येणार. हा बघा 2च्या पाड्यात नाही येणार, एच आणि 1, चला 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 2, 2च्या पाड्यात नाही येणार, अजून 3 आहे इकडे, 4 येतो, ए 5 आहे बरोबर. म्हणजे किती आयटम्स आले रे, 3. एन ऑफ ए आला 3, एकदम सो. चला पुढे काय बोलतोय, टू गेट हेड आणि टेल इवन नंबर, तो बोलतो आता हेड पण चालेल टेल पण चालेल, पण मला इवन नंबर पाहिजे. इवन म्हणजे 2च्या पाड्यात येणार आहे, हे फक्त 2च्या पाड्यात न येणार आहे. आपण तो इवन नंबर 2च्या पाड्यात पण हेड आणि टेल, ठीक आहे. हेड बरोबर 2च्या पाड्यात येणारा कोण आहे, 2. अजून कोण दिसतोय, शब्बाश, 3 नाही ना, काय येणार 4. अजून कोण दिसतोय तुम्हाला, 5 नाही ना, काय येणार 6. इथे थांबायचं का नाही, तो का बोलला टेल पण चालेल, टेलचे पण लिहा. टीएल च्याला 2, 4 आणि कोण आहे बघा 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 6. बघा किती आयटम्स आले, एन ऑफ बी बरोबर आला 6. अशा प्रकारे आपण बी पण केला. लास्ट आहे सी, नंबर ऑफ अप्पर फेसेस इज ग्रेटर देन 7 अँड टेल ऑन द कॉइन, तो बोलतो टेल. चला टेल पण 7 दिसतोय का तुम्हाला, इकडे बघा काय दिसतंय का, 7 नाही. मग हे नल सेट येणार, नल सेट म्हणजे सी मध्ये काही येणारच नाही, म्हणजे एन ऑफ सी येणार तुमचा 0. समजलं, म्हणजे बघा ना तो काय बोलतोय, 7 नंबर असला पाहिजे. इथे 7 आहे का, ग्रेटर दॅन 7 आहे, 7च नाही तर ग्रेटर दॅन 7 चा विषयच येत नाही. सो तुमचा हा 5.3 पण इकडे कंप्लीट झालाय, एकदम सोपा आहे. आणि ह्याच्यातले क्वेश्चन रिअली बोर्ड्स मध्ये 3-3, 4-4 मार्क्सला येऊ शकतात, जसं की एन ऑफ एस लिहिला आणि 1, 2, 3 हर एक इव्हेंटला 1-1 मार्क्स, किंवा ह्याच्यात 2च इव्हेंट विचारतील आणि एस विचारतील, असं मिळून तुम्हाला 3 मार्क्स आरामात गेन करू शकतात. ह्याच्यातला बेस क्लिअर करून ठेवा, कुठले इव्हेंट्स येतात कसं काय, आणि एन ऑफ एस, एन ऑफ बी, एन ऑफ ए, एन ऑफ सी एवढंच लिहायचं. अशा प्रकारे आपला 5.3 पण इथे कम्प्लीट झालं.